मित्रांनो, लोकसभेच्या मैदानात ज्या माणसाने भाजपच्या एका बड्या घराण्याला धूळ चारली, तोच माणूस आता थेट सहकाराच्या मैदानात देखील उतरलाय आणि समोर उभा आहे तेच घराणं, तीच सत्ता आणि तोच अहंकार. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आणि अवघ्या जिल्ह्यात काही दिवसातच पूर्ण जिल्ह्याचं राजकारण अक्षरशः पेटलंय. फोटो मॉर्फिंगचे आरोप असतील, अपहरणाचं नाट्यमय प्रकरण असेल किंवा खासदार निलेश लंकेचं ते ठणकावून सांगणं की किती अंत पाहता निलेश लंके तुम्हाला पुरून उरणार आहे. पण मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपत नाही. या राजकारणाच्या पडद्यामागे एक जुनं दुखणं आहे, एक जुना हिशोब आहे जो आजही अहिल्यानगरच्या प्रत्येक निवडणुकीत डोकं वर काढतोय. आजच्या या व्हिडिओमधून आपण उकलणार आहोत की सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या वादाची खरी सुरुवात नेमकं कुठून झाली आणि आजच्या या बँक निवडणुकीत त्याचे धागेदोरे कसे गुंतले आहेत. ते संपूर्ण गणित आणि संपूर्ण प्रकरण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला बघायला मिळणार आहे अहिल्यानगरचं संपूर्ण राजकारण. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. सध्या मागच्या काही दिवसांपासून सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या वादाची रोज आपण चर्चा सोशल मीडियामधनं असेल किंवा मीडियामधनं बघतोय. तर मित्रांनो, या वादाची जी पाळंमुळं आहेत ना, ती समजून जर घ्यायची असतील तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल बरं का. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा वर्षानुवर्ष विखे पाटील घराण्याचा बालेकिल्ला मानला जायचा. डॉक्टर सुजय विखे पाटील हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार होते आणि त्यांच्या मागे होतं संपूर्ण विखे साम्राज्य. मग ते सहकार क्षेत्रातलं वजन असेल किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं राजकीय पाठबळ असेल. पण याच निवडणुकीत पारनेर तालुक्यातून एक राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या निलेश लंकेंनी एक असा उलटफेर घडवला की ज्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का बसलाय. लंकेंनी सुजय विखेंचा पराभव करत त्यांना जायंट किलर ही उपाधी मिळवून दिली. मित्रांनो, राजकारणात असे पराभव सहज विसरले जात नाही बरं का. आणि इथूनच सुरू झाला तो सुडाचा, प्रतिष्ठेचा आणि वर्चस्वाचा खेळ, जो आजही अहिल्यानगरच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतोय. लोकसभेतल्या त्या पराभवानंतर विखे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि याच काळात संधी साधत निलेश लंकेंनी आपलं राजकीय वजन आणखीन वाढवायला सुरुवात केली. विखे गटातल्या काही नेत्यांना ही गोष्ट सतत टोचत राहिली की एका नवख्या नेत्याने त्यांचा बालेकिल्लाच हिसकावून घेतलाय. त्यामुळं पुढच्या प्रत्येक निवडणुकीत, मग ती ग्रामपंचायत असो, बाजार समिती असो किंवा आताची जिल्हा बँक, विखे गट आणि निलेश लंके गट यांच्यातला जो संघर्ष आहे हा केवळ राजकीय न राहता वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा बनत गेला, असा आरोप स्थानिक पातळीवर सातत्याने होतोय. स्थानिक नागरिकांमध्ये तीच चर्चा आहे. आता मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि या बँकेच्या निवडणुकीत गणित पूर्णपणे वेगळं वळण घेते बरं का. कारण ही बँक म्हणजे जिल्ह्याच्या विकासाचा आर्थिक कणा आहे. हजारो विकास सेवा सोसायट्या असतील, साखर कारखाने असतील आणि बिगर शेती संस्थांचे कोट्यावधी रुपये या बँकेच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर फिरत असतात. तब्बल 12,000 कोटींच्या या बँकेवर वर्षानुवर्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील, कैलासवासी शिवाजी कर्डिले यांच्यासारख्या दिग्गजांची सत्ता राहिलेली आहे. आणि गंमत म्हणजे राजकारणात हे नेते एकमेकांचे कट्टर विरोधक जरी असले ना, तरी बँकेच्या सत्तेत मात्र नेहमी समझोता करून, एकमेकांना सहकार्य करून निवडणूक बिनविरोध करण्याची जुनी परंपरा होती. पण मित्रांनो, यंदा ही परंपरा पहिल्यांदा मोडीत निघण्याची पूर्णपणे चिन्ह दिसत आहेत. कारण निलेश लंकेंनी यंदा पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या राजकारणात थेट उडी घेतली आहे. पारनेर तालुक्यातल्या विकास संस्थांच्या माध्यमातून स्वतःच्या आणि समर्थकांच्या नावे ठराव दाखल करून त्यांनी सहकाराच्या मैदानात थेट शड्डू ठोकलाय. आणि याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांकडून सुरू झाल्या आहेत बैठका, पत्रकार परिषदा आणि आरोप प्रत्यारोप. लंकेंनी तर थेट आरोप केलाय की विरोधक महिलांचा वापर करून राजकारण करतायत आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट फोटो तयार करून बदनामीचं कारस्थान रचतायत. खंडेरायाच्या साक्षीने त्यांनी विरोधकांना आव्हान दिलंय की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. मित्रांनो, हे शब्द ऐकूनच लक्षात येतं की ही लढाई आता किती टोकाला पोहोचली आहे. पण मित्रांनो, या सगळ्यात सर्वात मोठा ट्विस्ट आहे तो खुद्द भाजपमध्येच. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपली पकड मजबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असले तरी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पक्षाला एकसंध ठेवणारा मुख्य दुवाच हरवलाय. आणि नेमकं याच पोकळीचा फायदा घेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पहिल्यांदाच कर्जत आणि जामखेड तालुक्यातून स्वतःच्या नावाने ठराव दाखल केलेत. मित्रांनो, या पूर्ण सूत्रांच्या माहितीनुसार जर बघितलं तर राम शिंदेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आणि बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांची ही भेट घेतली आहे आणि याच भेटीने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुसरीकडे कोपरगावचे आमदार विवेक कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातलं जुनं वैर तर सर्वांनाच माहीत आहे.
कोल्हेंनी तर उघडपणे भूमिका मांडली आहे की बँकेत समविचारी लोकांनी एकत्र यावं. म्हणजेच मित्रांनो, बाहेरून महायुती एकसंध किंवा एकत्र जरी दिसत असली ना, तरी यातून भाजपमधलं हे अंतर्गत दुःख आणि अंतर्गत युद्ध विखे पाटलांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आता आकडेवारी जर बघितली तर बँकेच्या 14 सर्वसाधारण जागांसाठी तब्बल 1307हून अधिक ठराव आलेत. संगमनेर, कोपरगाव आणि अहिल्यानगर हे 3 तालुके निकालाचं आणि गणित फिरवणारं आहेत. म्हणजे हे 3 तालुके ज्याच्या ताब्यात तोच बँकेचा अध्यक्ष. कारण एकत्रितपणे हे तालुके एकूण मतदानाच्या 40% वाटा ठरवत आहेत. आणि संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांची बाजू तर एकदम पक्कड आहे. नेवाशामध्ये शंकरराव गडाख आणि पारनेरमध्ये खुद्द निलेश लंके अशी महाविकास आघाडीची भक्कम साखळी तयार होते. आणि या निवडणुकीचं गांभीर्य किती आहे हे या एका घटनेवरून स्पष्ट होतं. पारनेर तालुक्यातल्या पाडई रांजणगाव येथे सोसायटीच्या संचालकांची तर चक्क पळवापळवी झाली म्हणे. आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. अनेक ठिकाणी ठराव घेताना पोलीस बंदोबस्त घ्यावा लागलाय. मित्रांनो, यावरून कळतं की 12,000 कोटींच्या या सत्तेसाठी पडद्यामागे किती मोठं अर्थकारण आणि दबावतंत्र खेळलं जातंय. आणि आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल 2,730हून अधिक मतदार कमी झालेत. म्हणजे डायरेक्ट मतदारच गायब झालेत. सुरुवातीला बँकेने 5,600 सभासदांची यादी पाठवली होती, पण छाननीनंतर आता मतदारसंघांची संख्या 3,500च्या आसपास स्थिरावली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या, अवसायनात निघालेल्या आणि बोगस संस्थांना यादीतून थेट बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र आणखीनच अनिश्चित बनलंय. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर लोकसभेतल्या त्या ऐतिहासिक पराभवाचा वचपा काढण्याची संधी विखे पाटील गटाला आहे आणि या बँक निवडणुकीत ती मिळणार आहे. आणि दुसरीकडे निलेश लंकेंना आपलं वाढतं राजकीय वजन सहकार क्षेत्रातही सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि या दोघांच्या या लढाईत भाजपमधलं जे काही अंतर्गत बंड आहे हा एक तिसरा फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो. म्हणजे विखे पाटील गट, लंके गट आणि तिसरा फॅक्टर म्हणजे अंतर्गत गटबाजी. आता लोकसभेनंतर जिल्हा बँकेतही निलेश लंके विखे पाटलांची नाकेबंदी करणार का, की भाजपमधले हे मतभेद मिटवून विखे पाटील आपली सत्ता राखणार, हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. आणि याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर होतीये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुजय विखेंचा तो लोकसभेतला पराभव या बँकेच्या निवडणुकीतून विखे गट भरून काढेल का, की निलेश लंके पुन्हा एकदा प्रस्थापितांना पुरून उरेल आणि धक्का देतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण राजकीय व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.